महाराष्ट्रामध्ये भाजपला निवडणुका नको असल्यामुळे दंगली घडवल्या जातील असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। राज्यामध्ये दंगली घडवल्याच्या नंतर राज्यपालांच्या मार्फत अहवाल देऊन निवडणुका लांबणीवर टाकल्या जाऊ शकतात असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। सरकारमध्ये मंत्री असलेल्या भुजबळांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे। 5 वर्षांच्या नंतर निवडणूक घ्यावीच लागते असं भुजबळ म्हणाले, तर सत्ताधाऱ्यांना हव्या तेव्हा निवडणुका घेतल्या जातील असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। महाराष्ट्रामध्ये निवडणूक वेळेवर व्हाव्यात ही सगळ्यांची मागणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये सरकार पुरस्कृत दंगली झाल्या नाही आणि त्यांना जर निवडणुका नको आहेत तर महाराष्ट्र अस्थिर करतील आणि निवडणूक आयोगाला अहवाल देतील राज्यपालांच्या माध्यमातून की आज महाराष्ट्र पूर्णतः अस्थिर आहे, अशांत आहे, धार्मिक तेढ निर्माण झाली आहे, त्यामुळे निवडणुका पुढे ढकला। देशाच्या निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की ही निवडणूक आता ही निवडणूक ही तारीख सगळ्यांना मान्य करावी लागते। आणि दुसरं म्हणजे हेही खरं आहे की महाराष्ट्राची निवडणूक ही विधानसभेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर घ्यावीच लागते। आता ऑब्झर्वर येतील, पडद्याआड राजकीय चर्चा करतील आणि मग इकडल्या सरकारला ज्या पद्धतीने आणि ज्या तारखेला निवडणुका हव्यात आणि जे शेड्यूल हवे ते ठरवतील। बाकी काय याच्यामध्ये नवीन घडेल असं मला वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।